तर बघा. आणि इकडे सुकी मच्छी आणले, सुकवून मस्तपैकी गावावरूनच आणलाय. कोकम फोडायचं मस्त, आतमधले बी काढायचे नाही. मस्त गर असतं, मस्त लागतं, आंबट गोड लागतं. साखर टाकून, आतमध्ये साखर टाकून हे करायची. तर बघा मंडळी, हे काय करतात मग नंतर हे सर्व बिया वगैरे काढतात आणि मस्तपैकी सुकायला. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आजची व्हिडिओ ही कोणती रेसिपीची किंवा कोणती वेगळी नाही आहे. तर आजची ही व्हिडिओ आई गावी होती 2 महिने, होळीला गेलेली, ती गावी होती. तर गावावरून आले तर बघूया आई काय काय घेऊन आले. मला वाटते काजू वगैरे, काजूच्या बिया वगैरे घेऊन आले. तर तुम्हाला दाखवतो आई काय काय घेऊन आले ती गावावरून. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. घरामध्ये बाहेर आहे, पॅसेजमध्ये बघा, पॅसेजमध्ये आहे. आणि आता जाऊया आपण घरामध्ये, बघूया काय काय घेऊन आले. इकडे सर्व असे भुजे आणलेत, हे बघा, बांधून सर्व रशीने बांधलेत. आता ते आपल्याला खोलायचे आहेत. बघूया काय काय घेऊन आले ती आई गावावरून. बघा, इकडे आता आई सर्व पिशवी आणले, ते आता खोलते आहे. बघूया आता काय काय घेऊन आले ती. काल आली तर एवढे सर्व बोजे घेऊन आले. कसे घेऊन आलो आम्ही हायवेवरून उचलून. बघा, आता पिशवी खोलल्या नाही, बघूया काय काय आहे ते. पहिलं बघूया, नंतर ती पण पिशवी आहे त्याच्यात. हे बघा, हे काजूच्या बिया, काजूचे भाजलेले बिया आहेत. दाखवतो एक एक पिशवी केले नाही, नंतर खोलून दाखवतो तुम्हाला. सर्व पिशव्यावर भरत घेऊन आले. आता बघूया काय काय आहे ते. हा. तर बघा, इकडे ही आंब्याची उसरी आणले. हे बघा, ही आंब्याची उसरी सुकवून गावावरून मस्तपैकी सुकवून आणले. आंब्याची उसरी मस्त कडक मस्त चांगली सुकवून आणले. मीठ लावून आणले, मीठ पण लावून ना, मस्त. पहिले धुवली, परत मीठ लावलं, परत सुकवलं. मस्त. बघूया खाऊन. आणि बघा, इकडे बिया आणलेत, भाजलेल्या बिया काजूच्या, बा भरपूर आणलेत. बघा किती आणलेत त्या. दुसरी आहे आता सुकले. लय आंबट आहे, मस्त. मीठ वगैरे सर्व लावलंय, मस्त सुकवून आणलंय. लय आंबट आहे. तर बघा, आणि इकडे सुकी मच्छी आणले, सुकवून मस्तपैकी. सुकी मच्छी आहे, सुकवून आणले. हे बघा, इकडे पण आहे सुकी. बघा, आणि हा तेजपत्ता आहे, गावावरूनच आणलाय.
झाडावरून काढलं. सुकवलेलंच ओलाच होतं काय? ओला होता पण सुकवलाय मी. ओला होता तो सुकवून घेऊन आले. तेजपत्ता ती बघा तिकडे बारीक सुकट. मंडळी हे बघा इकडे बारीक सुकट आहे आणले, मस्तपैकी सुकवून आणले. इकडे बारीक आहे सुकट बघा, इथे पण आहे. आणि ही कोलिम आहे सुकवलेली. बघा मस्तपैकी सुकवलेली कर्दी म्हणजे कोलिम आहे. कर्दी मस्त सुकवून आणलेत गावावरून, साफ वगैरे करून आणले नाहीत. बघा बघू शकता. बघा इकडे पण आहे, इकडे पण आहे. आणि हे बघा आंबे आणलेत, म्हणजे हे मच्छीत वगैरे घालायला आंबे आणलेत. इथे चिकू आहेत, गावावरून आणलेत चिकू. पिकलेत का? ना अजून पिकायचे बाकी आहेत. मंडळी बघा बघा कोकम आणलेत, बघू शकता. बघा कोकम गावावरून. हे बघा मस्त कोकम फोडायचं, मस्त आतमधले बी काढायचे नाही. मस्त गर असतं, मस्त लागतं, आंबट गोड लागतं. साखर टाकून आतमध्ये साखर टाकून ही करायची, मस्त लागतं कोकम. एवढे आणलेत कोकम बघा, कसलं भारी वाटतंय कोकम. बघा एक झाले आहे इकडे, बघा बघू शकता. एक झाले आहे ही खोलून पिशवी. आता इकडे दुसरी पिशवी खोलते आहे. दुसऱ्या पिशवीमध्ये बघूया काय आणलंय. दुसरी पिशवी पण झाले आहे खोलून. हे काय आणलंय? लसूण. लसूण अच्छा, काजूच्या बियांवर म्हणजे काजूच्या बिया विकून लसूण घेतले, ती पण घेऊन आले. हे बघा बघा लसूण पण गावावरून इकडे लसूण. काजूची बिया भरपूर आलेल्या यावर्षी बिया, मग त्या अर्ध्या हे केलं विकलन आणि लसूण घेतलं विकत, म्हणजे त्याच्यावरच बिया देऊन. हे काय मसाला. अच्छा, गावचा मसाला. मसाला पण घेऊन आले गावावरून. बघा मसाला, घरगुती मसाला. हा बघा आपण मसालाच आहे. पिशव्या बांधत सर्व घेऊन आले. सर्व बघा कशा पिशव्या अलग अलग, सेपरेट सर्व. बघू शकता. गावी गेलो की असं एवढं असतंच सामान आलं की, काही ना काहीतरी. जाताना 1-2 बॅगा आणि गावावरून येताना 5-6, जास्त पण कमी नाही, एवढा असतात. बघा याच्यात पण मसालाच आहे, घरगुती मसाला. 5-6 हे पिशव्या असतातच. जाताना 1-2 घेऊन जाणार कपड्यांच्या फक्त, आणि येताना बघायला नको. आणि हे बघा हे काजू, हे बघा किती काजू आणले ते बघा. सर्व म्हणजे सोलले असे अख्खे असतात, म्हणजे ते हे. आणि असे ओले काजू कापलेत आणि ते सुकवून घेऊन आले. हे बघा किती आहेत बघा.
आम्ही कोकणकर. हे बघा 1200 रुपये किलो असणारी भाजी आम्ही आमच्या भाजीच असते. 1200 रुपये किलो असणारे काजू आम्ही भाजी करून खातो. बघू शकता. पप्पा पण आले. काजू काढलं सुरू खायला. आणि हे बघा आता तिसरा येईल पिशवी चालून कोळायला. भारी. हा बघा शिवांश पण आहे. शिवांश पण चालू खायला. तो पण व्हिडिओ बनवतोय. हे बघा आई करते सर्व. पिशवी खोलते ते पण ही करतोय. काजू खातोय. गावावरून आलेले काजू. ओले काजू होते. म्हणजे ओले काजू असतात ते कापतात आणि सुकायला ठेवतात. म्हणजे ते कसे खराब नाही होत. म्हणजे पावसाळ्याला पण मस्त भाजी करून खाऊ शकतो. अशी आमच्या कोकणातल्या झाडावरची बिये आहेत काजूच्या. यावर्षी भरपूर आले. गेल्या वर्षी पण भरपूर आलेले. यावर्षी पण भरपूर आलेत. आता बघू. आता परत लावायचे आहेत आपल्याला काजू. जून जुलैला जायचं आहे तेव्हा बघूया. अजून काजू लावायचे. आपण लावलेत. गेल्या वर्षी काहीतरी जून जुलैला गेलेलो आपण. म्हणजे जून एंडिंगला गेलेलो तेव्हा काहीतरी आपण 40 काजू लावलेले. आणि काहीतरी 10 हे लावलेले हापूसची झाडं लावले. हापूस आंब्याची झाडं लावलेली. आता बघूया. व्यवस्थित झालेत. 3 काहीतरी मेले. पण काजूची झाडं 3 मेले. बाकीचे आहेत व्यवस्थित आहेत. म्हणजे आता यावर्षी पण लावायचेत आपल्याला काजूची झाडं. आता बघूया. हे बघा तिसरा आपली पिशवी खोलली आहे. तर तिसऱ्या पिशवीत बघूया काय. हे बघा अशा असतात काजूच्या ओल्या बिया. हे बघा अशा ओल्या बिया असतात. त्या कापतो आणि मस्त सुकावून ठेवतो. म्हणजे पावसाळ्याला मस्त खायला भेटतात. वर्षभर खायला भेटतात. आता हे काजूच्या बिया आहेत. आता ह्याच्यात किती जणांना वाटायला लागणार आहे. आईला, मावशीला, आत्तेला, मामाला, कोणाला द्यायला लागणार आता ह्याच्यात पण. आणि हे बघा इकडे पण आहेत ओल्या बिया. थोड्या 2 दिवस झाले ना काढून. त्याच्यामुळे ते वरचं जे ग्रीन असतं ना ते हे होतं. काळपट वाढतं ते. आणि इकडे बघा फणस म्हणजे पुरी आहे. ती आता त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. त्या पुरीची भाजी बनवायची आहे. आणले आहेत आता. किती आणलेत त्या बघूया. मग हे बघा 4-5 आणलेत. ते आता कोणाला द्यायला लागतील. बघ असं सर्व गावावरून येतो आपल्या घरी मुंबईला. चारा असा सर्व हे आहे. इकडे काजू, इकडे लसूण, इकडे आपली आंब्याची उसरी, तेजपत्ता, इकडे काजूचे बिया आहेत भाजलेल्या, इकडे ओल्या आहेत. इकडे सर्व सुकट आहे. इकडे फणस, आपला घरगुती मसाला. इकडे आंबे आणलेत काय म्हणजे कच्चे याच्यात मच्छी वगैरे टाकायला. इकडे चिकू आणि इकडे सुकट आहे बारीक सुकट आहे बघा. आणि इकडे कोलम आहे. इकडे सर्व साफ करून आणलेले आहेत ते बघा. इकडे पण सुकी मच्छी आहे सर्व इकडे. आणि मेन आपले कोकम हे बघा मस्त अशी कोकम असतात. कोणी
काय काय जणांनी बघितलं नसेल कोकम कसे असतात ते, तर हे बघा असे कोकम असतात. हे कोकम आहेत आणि तुम्हाला दाखवतो नंतर. कोकम म्हणजे एक फोडून दाखवतो कसा असतो ते बघा. तर बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो कोकम फोडून. हे बघा असं घ्यायचं, असं फोडायचं. हे बघा त्याच्या आतमध्ये हे असतं, गर असतं. हे बघा कोकमाची बी असते त्याच्यात. हे बघा ही अशी पण खातात. हां मस्त आंबट गोड लागतं, आंबट पण लागते आणि गोड पण लागते मस्त. बियांचं बघा. खायची असते. अशी बी आहे मस्त बी. बियांचं अशी. खायची असते. ते बी पण खातात. हां. असे. मस्त असते. तर बघा मंडळी, हे काय करतात मग नंतर हे सर्व बिया वगैरे काढतात आणि मस्तपैकी सुकायला ठेवतात. हे जे लाल आहेत ना, लाल हे ते उन्हामध्ये मस्त सुकवतात. म्हणजे कोकम वगैरे घालतो ना मच्छीत, भाजीत वगैरे कोकम घालतो ना, ते असं कोकम तयार होतो. तर हे बघा हे असा कोकम असतो त्याचा. परत ही सोलकढी पण बनवतात. परत कोकमाचा जो हे असतो ना, कोकम सरबत, कोकमचा ही सार पण बनवतात. कोकमाचा सार तुम्हाला दाखवतो. हे आता आणलंय ना, तर कोकमाचे आपण साराची पण रेसिपी आई बनवेल. तुम्हाला दाखवतो की कोकमाचा सार कसा बनवतात ते. आणि परत कोकमाचा ही जे ज्यूस तो पण बनवतात. कोकम सरबत त्याच्यापासून मस्त हे शरीरासाठी पण चांगलं असतो. म्हणजे का औषधी वनस्पती पण आहे ते. औषध काहीतरी म्हणजे कसं तरी बोललंय, ऐकलंय मी. हा पित्तासाठी. हे पित्तासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे पित्त झालं ना की कोकमचं जर ज्यूस पियाला ना तर पित्त हे होतो, कमी होतो. तर ते कोकमाचे पण लय फायदे आहेत. तर बघा मंडळी, मस्त की आईने काय काय आणलंय. कोकम, चिकू, काजूच्या बिया, परत सुकी मच्छी, तर भरपूर काय मसाला वगैरे आणलाय. तर आजची व्हिडिओ ही आई गावावरून आली ना त्याची होती. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती नक्की आवर्जून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टाटा बाय बाय, भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.